पतंगाच्या नायलॉन मांजाची विक्री करणारे कायद्याने बंदी असताना त्यांची विक्री करणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दिनांक 28 रोजी सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या जागेत केबल पार्क रोड सिडको येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून नायलॉन मांजाचे 150 गट्टू जप्त केले आहेत. नाशिक शहरात 9 वर्ष आगमन व संक्रांत सणामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग आकाशात उडवले जातात. मात्र त्यासाठी घातक असलेला नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना देखील अनेक घडल्या आहेत. काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. झाडांना मांजा अडकल्यामुळे पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली. मात्र तरी देखील नायलॉन मांजाची चोरून विक्री होत आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या कारवाई करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने